मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, MA भाग 1 सेमेस्टर 1 मधील आंतरराष्ट्रीय व्यापार या पेपरचा अभ्यास करत असताना व्यापार विषयक धोरण या घटकांमधील संरक्षित व्यापार धोरणाच्या बाजूचे युक्तिवाद या उपघटकाचा आज आपण विचार करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मुक्त व्यापार धोरणाच्या समर्थनार्थ युक्तिवाद आणि त्याच्या विरोधी युक्तिवादांचा विचार केलेला होता। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये संरक्षित व्यापार धोरण या संरक्षित व्यापार धोरणाच्या समर्थनार्थ ज्या विचारवंतांनी युक्तिवाद केलेला आहे त्याचा प्रामुख्याने विचार करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मुक्त व्यापार धोरणाचा अनुभव जगातील बहुतेक देशांनी घेतलेला होता। त्यामध्ये विकसित देश वगळता अविकसित आणि विकसनशील देशांना मुक्त व्यापार धोरणातून लाभ होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात हानी पोचली होती। या मुक्त व्यापार धोरणातनं देशाचा औद्योगिक विकास होणार नाही, विकसित देश आपलं शोषणच त्या ठिकाणी करीत राहतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुक्त व्यापार आपल्या सार्वभौमत्वाला आणि स्वातंत्र्याला बाधा पोचत आहे हे लक्षात आल्यानंतर अविकसित आणि विकसनशील देशांनी मुक्त व्यापार धोरणाऐवजी संरक्षित व्यापार धोरणाचा अंगीकार करण्यास सुरुवात केलेली आहे। या देशांबरोबरच विकसित देशांनीही संरक्षित व्यापार धोरणाचा अंगीकार करण्यास सुरुवात केली। ॲडम स्मिथ आणि इतर सनातनपंथीय अर्थतज्ञांच्या मुक्त व्यापार धोरणाचा जो काही यांनी पुरस्कार केलेला होता त्याचा अंमल 19व्या शतकापर्यंत हा चालूच होता। मात्र 20व्या शतकाच्या सुरुवातीला अनेक अर्थतज्ञांनी मुक्त व्यापार धोरणातले दोष सप्रमाण दाखवून त्या ठिकाणी दिलेत आणि जेव्हा पहिलं महायुद्ध संपलं आणि त्याच्यानंतर बऱ्याच देशांनी मुक्त व्यापार म्हणजेच खुल्या व्यापार धोरणाचा त्याग करून संरक्षित व्यापार धोरणाचा अंगीकार केलेला आहे। मित्रांनो, संरक्षित व्यापार धोरण म्हणजे सरकारचं असं व्यापारविषयक धोरण होय की ज्या अंतर्गत देशी उद्योगांचं विदेशी स्पर्धेपासून संरक्षण करण्यासाठी सीमाशुल्क आकारणं, आयातीचा कोटा ठरवणं, देशी उद्योगांना आर्थिक सहाय्य आणि इतर सुविधा प्रदान करणं, परकीय चलन विनिमय व्यवहारावरती नियंत्रण आणणं या मार्गांचा अवलंब करून विदेश व्यापार नियंत्रित करणं म्हणजेच संरक्षित व्यापाराचं धोरण अशी एक व्याख्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता आपण संरक्षित व्यापार धोरणाच्या समर्थनार्थ किंवा बाजूचे जे काही युक्तिवाद आहेत त्या युक्तिवादांचा विचार करताना ज्याप्रमाणे मुक्त व्यापार धोरणाचं काही विचारवंतांनी समर्थन केलं आणि काहींनी त्याला विरोध दर्शवलेला आहे, त्याचप्रमाणे काही विचारवंतांनी संरक्षित व्यापार धोरणाचं समर्थन केलेलं आहे, तर काहींनी या संरक्षित व्यापार धोरणाला देखील विरोध केलेला आहे। तर आज आपण प्रामुख्यानं की संरक्षित व्यापार धोरणाच्या बाजूचे युक्तिवाद मांडत असताना त्याचं 2 गटामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। एक आर्थिक युक्तिवाद आणि दुसरा म्हणजे आर्थिकेतर युक्तिवाद। तर यामध्ये प्रामुख्यानं जो काही आर्थिक युक्तिवाद आहे याचा विचार करताना की आर्थिक युक्तिवाद हा उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या आधारानं त्या ठिकाणी केलेला दिसून येतो। त्यामध्ये प्रामुख्यानं जो बालोद्योग युक्तिवाद आहे
हा युक्तिवादाचं समर्थन करताना बऱ्याच अर्थतज्ञांनी बालोद्योग युक्तिवाद म्हणजे असे उद्योग की जे देशामध्ये नव्यानंच किंवा नवीनच सुरू झालेले असतात, या उद्योगांना विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ते असतात आणि अविकसित देशातील बालोद्योग हे विकसित देशातील जुने आणि बलाढ्य उद्योगांशी स्पर्धा करू शकत नाही आहे. देशी उद्योगांच्या विदेशी उद्योगांच्या तीव्र स्पर्धेपासून संरक्षण करणं या संदर्भामध्ये बालोद्योग युक्तिवाद मांडण्यात आलेला आहे. सर्वप्रथम हा युक्तिवाद अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी 1791 मांडला. नंतरच्या काळात फ्रेडरिक लिस्ट आणि जे.एस. मिल यांनी या बालोद्योग युक्तिवादाचं समर्थन केल्याचं दिसून येतं. बालोद्योग युक्तिवाद खऱ्या अर्थानं फ्रेडरिक लिस्ट यांच्या नावानंच ओळखला जातो. फ्रेडरिक लिस्ट यांनी हा युक्तिवाद मांडताना किंवा स्पष्ट करताना स्पष्ट केलं की जगातील प्रत्येक देशाला आर्थिक विकासाच्या विविध टप्प्यांमधनं जावं लागतं. काही देशांचा ऐतिहासिक परिस्थिती आणि इतर कारणांनी वेगानं आर्थिक विकास झालेला आहे, तर काही देशांचा नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असूनही ऐतिहासिक परिस्थितीच्या प्रतिकूलतेमुळं आर्थिक विकास झालेला नाही आहे आणि यातूनच जगामध्ये औद्योगिक विषमता निर्माण झाल्याचंही दिसून येत आहे. प्रामुख्यानं की या ठिकाणी विकसित देश आपल्या जलद विकासामुळं जागतिक बाजारामध्ये ते नेते त्या ठिकाणी बनलेले दिसून येत आहेत. या प्रगत देशातील उद्योग एकतर स्थिर स्थावर झालेले असतात, त्यांच्याकडं आवश्यक ती साधनसामग्री विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्या साधनसामग्रीच्या साहाय्यानं ते कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन करू शकतात. जागतिक बाजारामध्ये त्या प्रगत देशांची उत्पादन, खरेदी आणि विक्री करण्याची क्षमता ही प्रचंड असते. विकसित देशातील उद्योग उत्पादन आणि विक्री करण्यासाठी आणि त्याच्यात वाढ करण्यासाठी अविकसित म्हणजेच विकसनशील देशांमध्ये प्रवेश त्या ठिकाणी करताना दिसत आहेत. अविकसित देश एकतर विकासाच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये असतात, त्या देशामध्ये बरेचसे उद्योग हे नव्यानं सुरू झालेले आहेत आणि अशा बाल्यावस्थेतील उद्योगांना विकसित देशातील जुने आणि बलाढ्य उद्योगांशी जर स्पर्धा करावी लागली तर ते उद्योग स्पर्धेत टिकाव धरू शकणार नाही आहेत आणि मग परिणामी अविकसित देशातील बालोद्योग हे बाल्यावस्थेतच मृत पावतील आणि असं जर झालं तर अविकसित देशांचा औद्योगिक विकास होणार नाही आहे आणि म्हणून परकीय उद्योगांच्या स्पर्धेपासनं अविकसित देशातील उद्योगांचं संरक्षण करणं हे आवश्यक आहे, अशी मांडणी फ्रेडरिक लिस्टनं त्या ठिकाणी केलेली आहे. फ्रेडरिक लिस्टप्रमाणेच प्राध्यापक टॉसिंग यांनी देखील बालोद्योगांना संरक्षण देण्याचं समर्थन केलेलं आहे. या टॉसिंगच्या विचारानुसार विकासाच्या प्रारंभिक काळामध्ये उद्योगांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या उद्योगातील यांत्रिक, तांत्रिक, सल्लागार, कामगार, व्यवस्थापक, उद्योजक यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसतो आणि म्हणून ते उद्योगामध्ये कार्यक्षमपणे उत्पादन करण्यात अयशस्वी ठरतात. परंतु जसजसा या उद्योगांना, अविकसित देशातील उद्योगांना जसजसा अनुभव येत जातो तसतसं त्यांची कार्यक्षमता वाढते. उत्पादनामध्ये अनेक प्रकारच्या मितव्ययता त्या ठिकाणी निर्माण होतात. त्यांच्या उत्पादन खर्चात घट होऊ लागते आणि ते उद्योग कमी खर्चामध्ये दर्जेदार वस्तूचं उत्पादन करण्यात यशस्वी ठरतायत. परिणामी ते स्पर्धाक्षम बनतात आणि मग जुने आणि बलाढ्य जे काही परकीय उद्योग आहेत त्यांच्याशी स्पर्धा करायला ते सज्ज होऊ शकतात. त्यांच्या बरोबरीनं किंबहुना त्यांच्यापेक्षाही जादा उत्पादन करून कमी किमतीमध्ये हे उद्योग विक्री करण्यात यशस्वी होत असतात. आणि मग हे सर्व काय कार्य करा आणि शिका यानुसार घडत जातं. म्हणून सुरुवातीच्या काळात एक अनुभव
प्राप्त होण्यासाठी परकीय उद्योगांच्या स्पर्धेपासनं देशी उद्योगांचं संरक्षण केलं पाहिजे, अशा पद्धतीचं प्राध्यापक टॉसिंगचं मत त्या ठिकाणी होतं. त्यानंतर प्राध्यापक जे.एस. मिल यांनीही बालोद्योगांना संरक्षण देण्याचं समर्थन केलेलं दिसून येतं. प्राध्यापक जे.एस. मिल यांच्या मते की बालोद्योगांना संरक्षण द्यावं, पण ते तात्पुरत्या स्वरूपाचं त्या ठिकाणी देण्यात यावं आणि ते उद्योग सक्षम झाल्यावरती त्यांना दिलं जाणारं संरक्षण हे टप्प्याटप्प्यानं काढून घेतलं जावं, असं देखील प्राध्यापक जे.एस. मिलनं म्हटलेलं आहे. मात्र या बालोद्योगांना जे काही संरक्षण दिलं जातं त्याच्या काही अटी आहेत. त्या अटींचा प्रामुख्यानं विचार करताना म्हणजेच बालोद्योग संरक्षित धोरणाच्या समर्थकांच्या मते हे संरक्षण देताना काही विशिष्ट अटींवर तात्पुरत्या स्वरूपात ते देण्यात आलं पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्यानं पहिली अट सांगता येईल की संरक्षण अशाच बाल्यावस्थेतील उद्योगांना देण्यात यावं की जे थोड्याच कालावधीमध्ये स्वतः विकसित होण्यास सक्षम ठरतील, स्वतःच्या पायावर उभे राहतील. त्यानंतर दुसरी अट सांगितलेली आहे ती म्हणजे की या संरक्षण हे तात्पुरत्या स्वरूपात असावं आणि मग या बालोद्योगांचा सर्वांगीण विकास झाल्यावर दिलेलं संरक्षण काढून घेण्यात यावं. देशातील मोजक्याच उद्योगांना संरक्षण द्यावं, सर्व उद्योगांना ते त्या ठिकाणी देऊ नये. जे उद्योग समाजहिताचे आणि देशहिताचे आहेत अशाच उद्योगांना संरक्षण देण्यात यावं, ही एक अट या ठिकाणी आहे. आणि प्रामुख्यानं विकसनशील देशातील जे बाल्यावस्थेतील उद्योग आहेत यामध्ये कृषी उद्योगांना प्रामुख्यानं संरक्षण देण्यात यावं, कारण इतर उद्योगांचा विकास हा कृषी उद्योगाच्या विकासावर अवलंबून आहे. कृषी उद्योगांचा विकास झाला की आपापच त्यातनं इतर जे काही क्रिया प्रक्रिया करणारे उद्योग आहेत या उद्योगांचा विकास त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून हर्षमन यांच्या मते उद्योगांना संरक्षण त्यांच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थानं द्यावं. थोडक्यात हर्षमनच्या मते उद्योगांच्या स्थापनेच्या अगोदर सरकारनं कोणत्याही प्रकारचं संरक्षण त्या उद्योगांना देऊ नये आणि संरक्षण देताना मिल कसोटी आणि बेस्टेबल कसोटी लागू करून पाहाव्यात. आता मिल कसोटी जी आहे यानुसार संरक्षण देण्यापूर्वी तपासून पाहिलं पाहिजे की उद्योगानं स्वतःची किमान पात्रता आणि अनुभव प्राप्त केला आहे किंवा नाही. त्यानंतर बेस्टेबल कसोटीनुसार उद्योगांना अशाच परिस्थितीमध्ये संरक्षण द्यावं की तो उद्योग संरक्षणाशिवाय विकास करू शकणार नाही, अशाच उद्योगांना संरक्षण दिलं पाहिजे. म्हणजे अशा या दोन कसोट्या बाल्यावस्थेतील उद्योगांना त्या ठिकाणी लागू केल्या पाहिजेत. फ्रेडरिक लिस्टच्या मतानुसार कोणत्याही उद्योगाला त्याच्या किमतीनुसार 25% जास्त रकमेचं संरक्षण देण्यात येऊ नये. आणि शेवटी सांगायचं जर झालं तर संरक्षण धोरण हे असं असावं की शिशु अवस्थेत संगोपन करा, बाल्यावस्थेत त्या उद्योगाचं पालन करा, पौगंडावस्थेत त्या उद्योगांना मार्गदर्शन करा आणि तारुण्यावस्थेमध्ये त्या उद्योगांना मुक्त करा. याचा अर्थ असा की बाल्यावस्थेतील उद्योगांचं सुरुवातीच्या काळात स्पर्धेपासून संगोपन करायचं आहे आणि थोड्याच काळात त्या उद्योगांना जो काही अनुभव मिळेल त्या अनुभव मिळाल्यानंतर त्यांचं संरक्षण धोरणाअंतर्गत पालन करून त्यांना मार्गदर्शन करावं आणि तो उद्योग सक्षम झाला की त्याला दिलं जाणारं संरक्षण हे काढून घेण्यात यावं. अशा प्रकारचं हे बालोद्योग युक्तिवाद या ठिकाणी समर्थकांनी मांडल्याचं दिसून येतं. असं असलं तरीही बालोद्योग युक्तिवादावरती काही विचारवंतांनी टीका देखील केलेल्या दिसून येतं. त्यांचं म्हणणं आहे, टीकाकारांचं म्हणणं आहे की बाल्यावस्थेतले जे उद्योग आहेत, अनेक प्रकारचे बाल्यावस्थेतले उद्योग आहेत, कारण कोणताही उद्योग हा नव्यानं सुरू होतो त्यावेळेला त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असतं. मग टीकाकार म्हणतात की बाल्यावस्थेतले उद्योग ओळखणं कठीण आहे. कोणते उद्योग बाल्यावस्थेतले आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांना संरक्षण देणं गरजेचं आहे, हे असे उद्योग ओळखणं कठीण आहे, ही पहिली टीका झालेली आहे. त्यानंतर कोणत्या उद्योगाला
किती काळापर्यंत संरक्षण दिलं पाहिजे हे देखील ठरवणं टीकाकारांच्या मते कठीण आहे. ज्या उद्योगाला संरक्षण दिलं जातं तो दिलेलं संरक्षण नंतरच्या काळातही सोडायला तयार नसतो आणि मग संरक्षणामुळं या उद्योगांमध्ये अयोग्य स्वार्थाची भावना निर्माण होते. ते दिलेलं संरक्षण सोडायला तयार नसतायत. दिलेल्या संरक्षणामुळं अंतर्गत बाजारात वस्तूंच्या किमती त्या ठिकाणी वाढतात आणि मग उपभोक्त्यांना जादा किमती त्या ठिकाणी द्याव्या लागतात. त्या उपभोक्त्यांचं वास्तव उत्पन्न कमी होतं. ही देखील टीका या युक्तिवादावरती करण्यात आलेली आहे. जेव्हा एखाद्या उद्योगाला संरक्षण दिलं जातं तेव्हा देशातील इतर उद्योग देखील संरक्षणाची मागणी त्या ठिकाणी करतात आणि यातून राजकीय भ्रष्टाचार, पक्षपात हा वाढीला त्या ठिकाणी लागतो. जर देशामध्ये औद्योगिक विकासाची पर्याप्त सुविधा उपलब्ध असेल तर देशातील उद्योग हे संरक्षणाशिवाय आपला विकास करू शकतात असं टीकाकारांनी म्हटलेलं दिसून येतंय. त्यानंतर हे संरक्षणाचं जे काही स्वरूप आहे हे त्यांनी टीका करताना म्हटलं की बाल्यावस्थेतील उद्योगांना संरक्षण द्यायचं आहे, परंतु ते देत असताना ते अपंग व्यक्तीच्या कोबड्यांसारखं असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे की उद्योगाला एकदा का संरक्षणाच्या कोबड्या प्राप्त झाल्या की तो उद्योग कोबड्यांशिवाय उभा राहायला तयार नाहीये. याचाच अर्थ दिलेलं संरक्षण सोडायला तो तयार नसतो आणि त्यामुळं त्या उद्योगाचा विकास होऊ शकत नाही. ही टीका झाल्यानंतर काही विचारवंतांच्या मते की संरक्षणाचं धोरण म्हणजे उद्योगांच्या अकार्यक्षमतेवरती पांघरून घालणं त्या ठिकाणी आहे की प्राध्यापक एल्सवर्थ यांच्या मते संरक्षण दिलेल्या उद्योगांमध्ये रक्ताची कमतरता वयस्कर होईपर्यंत त्या ठिकाणी टिकून राहते आणि मग त्यांना संरक्षणाचा नेहमी त्या ठिकाणी गरज भासते. तावले या अर्थतज्ञाच्या म्हणण्यानुसार जर एकदा संरक्षण रूपी राक्षसाला जीवदान दिले तर तो आर्थिक शरीराला कॅन्सरसारखा किंवा कॅन्सरप्रमाणे पोखरून टाकत असतो. यावर प्राध्यापक रॉबिन्स यांच्या मते संरक्षित उद्योगातील भांडवल गुंतवणूक तेव्हाच योग्य त्या ठिकाणी मानली जाईल की जेव्हा त्यापासनं प्राप्त उत्पन्न हे प्रचलित चक्रवाढ व्याज दरा इतकं असेल. प्राध्यापक जॉन्सननं देखील म्हटलं की संरक्षण अशाच वेळेस दिलं पाहिजे की संरक्षण दिल्यानंतर उद्योगांच्या उत्पन्नात पूर्वीपेक्षा जास्त वाढ होणं गरजेचं आहे. पूर्वी इतकीच उत्पन्नात वाढ जर झाली तर संरक्षणावरला सामाजिक खर्च वाढीला लागतो. हॅमिल्टननं देखील किंवा हॅमिल्टन यांनी संरक्षण देण्याच्या धोरणापेक्षा आर्थिक सहाय्यतेला अधिक चांगलं मानलेलं दिसून येतं. त्यामध्ये म्हणजे हॅमिल्टनच्या मते आर्थिक सहाय्यातनं 4 प्रकारचे लाभ उद्योगांना होतात. आर्थिक सहाय्य दिल्यामुळं त्याचा परिणाम की प्रत्यक्ष आणि जास्त प्रभावी त्या ठिकाणी असतो. त्यातून किंमत वाढ निर्माण होत नाहीये, यातून दुर्मिळता किंवा कमतरता निर्माण होत नाहीये आणि आर्थिक सहाय्यतेमुळं निर्यातीला प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळतं. म्हणजे बालोद्योग संरक्षण धोरणावरील टीकांचं आधुनिक अर्थशास्त्रज्ञ समर्थन करत नाहीये. म्हणजे आजही जगातील बहुतांश देश आपल्या देशातील बाल्यावस्थेतील उद्योगांचं संरक्षण करण्यासाठी सीमा शुल्क, आर्थिक सहाय्य, प्रोत्साहन या मार्गाचा अवलंब करताना आपल्याला दिसत आहेत. हा पहिला बालोद्योग युक्तिवाद की बाल्यावस्थेतील उद्योगांना, यावरनं सगळं आपल्याला सांगता येतं की मुक्त व्यापार धोरणाच्या ऐवजी संरक्षित व्यापार धोरण हे किती चांगलं आहे, किती योग्य आहे, या दृष्टीनं हा बालोद्योग युक्तिवाद प्रामुख्यानं मांडलेला आहे. आणि म्हणजे खऱ्या अर्थानं जे हिताचे आहे, देशहिताचे जे बालोद्योग आहेत अशा उद्योगांना सरकारनं वेळोवेळी सहाय्य करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा युक्तिवाद मांडला तो म्हणजे उद्योगांच्या विविधीकरणाचा युक्तिवाद मांडण्यात आलेला आहे की उद्योगांच्या विविधीकरणाचा युक्तिवाद देखील फ्रेडरिक लिस्ट यांनी मांडलेला दिसून येतो. फ्रेडरिक लिस्टच्या मते केवळ 2-4 वस्तूंच्या उत्पादनामध्ये
एखाद्या देशाची अर्थव्यवस्था उत्पादन करते तर ती अर्थव्यवस्था एकांगी स्वरूपाची त्या ठिकाणी असते, की देशात 2-4 उद्योगांचा विकास करून उर्वरित वस्तूंच्या बाबतीत जर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था परावलंबी असेल तर अशी अर्थव्यवस्था नैसर्गिक आपत्ती, युद्ध, व्यापार चक्र अशा आपत्तीच्या काळात त्या देशाची अर्थव्यवस्था अडचणीत येत असते. आणि म्हणून या संदर्भात फ्रेडरिक लिस्टनं असं मत मांडलं की अर्थव्यवस्थेला स्वयंपूर्ण करण्यासाठी आणि देशातला संतुलित विकास घडवून आणण्यासाठी केवळ 2-4 उद्योगांचा विकास करण्याऐवजी देशामध्ये विविध वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या विविध उद्योगांचा विकास त्या ठिकाणी करावा. म्हणजे या बाबतीत उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे सर्व अंडे एकाच टोपलीत ठेवले तर ते फुटण्याची भीती जास्त असते आणि म्हणून ते अंडे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणं अधिक सुरक्षित मानलं जातं. त्याचप्रमाणे देशात सर्वांगीण औद्योगिक आणि आर्थिक विकास त्या ठिकाणी होत जातो. उदाहरण द्यायचं जर झालं तर भारतामध्ये कृषी उत्पादनाला नैसर्गिक परिस्थिती अनुकूल आहे, परंतु भारतीय कृषी व्यवसाय हा खरा तर आत्ताही किंवा आजपर्यंत तो मान्सूनचा जुगार ठरलेला आहे. कृषी उत्पादनात विशेषीकरण करणं म्हणजे अनिश्चिततेला आमंत्रण देणं होय. मग ही देशातली अनिश्चितता टाळण्यासाठी अनेक उद्योगांची उभारणी आणि विकास करणं आवश्यक आहे. या उद्योगांच्या विविधीकरणाच्या युक्तिवादावरही काही विचारवंतांनी टीका केलेली आहे. ते म्हणतात की देशाला स्वयंपूर्णता प्राप्त करून देण्यासाठी सर्व देशांकडं साधनसामग्री विपुल प्रमाणात उपलब्ध नाही आहे. म्हणजे आजच्या प्रगत काळामध्येही औद्योगिक देशांना देखील स्वयंपूर्णता मिळवणं किंवा प्राप्त करणं शक्य होत नाही आहे, कारण त्यांच्याकडं सर्व साधनसामग्री ही उपलब्ध नाही आहे. त्यानंतर विविधीकरणामुळं श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचे जे काही लाभ मिळत आहेत देशांना ते प्राप्त होणार नाही आहेत. विविधीकरणामुळं तुलनात्मक खर्च सिद्धांताची अवहेलना त्या ठिकाणी होते. आणि चौथी टीका या ठिकाणी या उद्योगांच्या विविधीकरणाच्या बाबतीत झालेली आहे की अविकसित देशामध्ये भांडवल, तंत्रज्ञ, व्यवस्थापक यांची एकतर कमतरता असते आणि विकसित देशांच्या सहकार्याशिवाय या विकसनशील राष्ट्रांना आपला विकास करणं अशक्य आहे. पण तरी देखील संरक्षित व्यापार धोरणाचं समर्थन करताना की उद्योगांच्या विविधीकरणाचा अनेक प्रकारचे उद्योग देशामध्ये सुरू होणं गरजेचं आहे की त्यातून तो देश स्वावलंबन प्राप्त करण्यास पुढं येईल किंवा तयार होईल. त्यानंतर रोजगार वृद्धीचा युक्तिवाद मांडण्यात आलेला आहे की सर्वसाधारणपणे ज्या देशांची लोकसंख्या जास्त आहे, लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे, अशा देशाची अर्थव्यवस्था ही अविकसित किंवा विकसनशील मानली जाते. आणि मग अशा राष्ट्रांतील आर्थिक क्रियांचं जे काही स्वरूप आहे हे काय आहे? वाढती लोकसंख्या किंवा लोकसंख्येचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्या देशामधल्या ज्या ज्या काही आर्थिक क्रिया चालत आहेत त्याचं स्वरूप हे स्वउपभोगाचं त्या ठिकाणी असतं. परिणामी त्यांचा आर्थिक विकासाचा वेग मंद असतो. लोकसंख्या जास्त असल्या कारणामुळं काम मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे, परंतु कामाला किंवा रोजगाराला मागणी जास्त, परंतु रोजगाराच्या संधी या देशांमध्ये फारशा उपलब्ध नसल्या कारणामुळं तिथं बेकारीचं प्रमाण जास्त आहे, नवे ते वाढत जातं. आणि मग अशा राष्ट्रांमध्ये बेकारीचं प्रमाण कमी करून रोजगार संधीत वाढ करून देण्यासाठी संरक्षण विषयक व्यापार धोरणाचे जे पुरस्कर्ते आहेत ते पुरस्कर्ते स्पर्धक वस्तूंच्या, ज्या वस्तू बाहेरून आयात केल्या जातात किंवा ज्या स्पर्धक वस्तू आहेत त्यांच्या आयातीवर सीमाशुल्क आकारण्याचंही सुचवतात. परंतु यातून रोजगारात वाढ तेव्हाच होऊ शकते की जेव्हा आयात वस्तू या देशांतर्गत वस्तूला पर्यायी असतात आणि त्यांची मागणी ही पूर्णतः लवचिक नसते. आता ही रोजगार वृद्धी 2 प्रकारे होते. एक, सीमाशुल्क आकारल्यानं काही आयात वस्तूंचं देशात येणं बंद होईल. आयात बंद झाल्यामुळं
त्या वस्तूंचा देशातला पुरवठा कमी होईल. वस्तूंची मागणी पूर्ण करण्यासाठी देशातले जुने उद्योग उत्पादनात वाढ करण्यासाठी आपल्या उद्योगांचा विस्तार त्या ठिकाणी करतील. तसंच काही उद्योग तिथं त्या नव्यानं स्थापन होतील आणि त्यामुळं उद्योग क्षेत्रामध्ये नवीन रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. त्यानंतर दुसरा, एखादा उद्योग आपल्या पूर्ण कार्यक्षमतेनं उत्पादन करत असेल आणि त्याला जर उत्पादनात आणखी वाढ करायची असेल तर तो काय करेल, आहे त्या कामगारांना जादा कामाच्या ड्युट्या त्या ठिकाणी देतील, त्याच्यात वाढ करतील, परिणामी रोजगारात वाढ होत जाईल. आणि याही व्यतिरिक्त सीमाशुल्क आकारल्यामुळं देशात विदेशी भांडवलाचं त्या ठिकाणी आगमन होईल. कारण आयातीवर नियंत्रण असल्यानं परकीय उद्योजकांना संरक्षण देणाऱ्या देशात मालाची विक्री करता येणार नाही आहे. आणि मग अशा स्थितीत त्या देशांना आपल्या उत्पादनाचं अस्तित्व टिकवायचं आहे. विदेशी उद्योजक थेट भांडवलाची गुंतवणूक त्या ठिकाणी करतात आणि उद्योगांची उभारणी त्या ठिकाणी करतात. यातून गुंतवणूक गुणक आणि प्रवेगाचा परिणाम म्हणून रोजगारात मोठ्या प्रमाणावरती वाढ होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी संरक्षित व्यापार धोरणाचं बाजूचं समर्थन करताना त्या ठिकाणी रोजगार वृद्धीचा देखील युक्तिवाद मांडण्यात आलेला आहे. त्यानंतर शासकीय किंवा सरकारी उत्पन्न वृद्धी युक्तिवाद हा एक या धोरणाच्या बाबतीत मांडण्यात आलेला आहे की सरकार उत्पन्न प्राप्त करण्यासाठी त्याचबरोबर उत्पन्नात वाढ करण्यासाठी संरक्षण विषयक धोरणाचा अंगीकार करत असतं की सरकार आयात निर्यातीवर सीमाशुल्क त्या ठिकाणी आकारून उत्पन्न प्राप्त करतं. सीमाशुल्काचा भार हा निर्यात करणाऱ्या देशातील उत्पादकांना सहन करावा लागतो, पण हा भार वस्तूंची मागणी जास्त लवचिक असेल तरच उत्पादकांना सहन करावा लागेल आणि याउलट वस्तूंची मागणी अलवचिक किंवा कमी लवचिक असेल तर तो भार आयात करणाऱ्या देशातील उपभोक्त्यांना सहन करावा लागतो. उत्पन्न मिळवण्याच्या अपेक्षेनं जेव्हा सीमाशुल्क आकारलं जातं तेव्हा त्याचे दुहेरी फायदे त्या ठिकाणी होतात. एक तर सरकारला सीमाशुल्कापासून उत्पन्न मिळतं आणि दुसरं म्हणजे सीमाशुल्क आकारणीमुळं आयाती कमी होतात, परिणामी देशी उद्योगांना संरक्षण मिळतं. म्हणजे या सीमाशुल्काचं दर जेवढे जास्त आकारले जातील तितकं जास्त उत्पन्न सरकारला त्या ठिकाणी प्राप्त होतं. आता हा उत्पन्न वृद्धी युक्तिवादातही विरोधाभास आहे की हा युक्तिवाद हॅबरलर यांना मान्य नाही आहे. कारण संरक्षण आणि संरक्षणाद्वारे उत्पन्न हे दोन्ही परस्पर विरोधी आहेत. म्हणजे जर सीमाशुल्क अतिसंरक्षण देत असतील तर त्यापासून सरकारला उत्पन्न मिळणार नाही, कारण सीमाशुल्कामुळं आयात बंद होईल आणि याच्या उलट ज्या सीमाशुल्कापासून जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त होतं त्याचा संरक्षणावरला परिणाम हा अत्यल्प त्या ठिकाणी असतोय की सीमाशुल्क आकारल्यानं निर्यातदारांनी आपल्या निर्याती दुसऱ्या देशाकडे वळवल्या तर त्या देशातील उपभोक्त्यांना या वस्तूंच्या उपभोगापासून वंचित त्या ठिकाणी राहावं लागणार आहे. सीमाशुल्कामुळं निर्यातदारांची निर्यात कमी जर झाली नाही तर सीमाशुल्क आकारणाऱ्या देशातील उपभोक्त्यांवर त्याचा भार पडणार आहे. पाचवा युक्तिवाद या ठिकाणी मांडला अवपुंजनाविरोधी युक्तिवाद या ठिकाणी मांडला. आता अवपुंजन की परकीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी आणि परकीय चलन प्राप्त करण्याच्या हेतूनं परकीय बाजारात वस्तूंची हेतुपुरस्सररित्या किंमत कमी आकारणं याला प्रामुख्यानं अवपुंजन असं म्हटलं जातं. कधी कधी ही किंमत जी आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तूची किंमत ही उत्पादन खर्चापेक्षाही कमी आकारली जाते. म्हणजे उदाहरण द्यायचं जर झालं तर भारतामध्ये साखर लंडनच्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी विकताना जर भारतानं इथल्या उपभोक्त्यांना देशी उपभोक्त्यांना त्या साखरेची किंमत 35 रुपये किलो ठेवलेली आहे, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कॅप्चर करण्यासाठी भारत हा त्या साखरेची किंमत 32 रुपये त्या बाजारामध्ये ठेवतो. ही अवपुंजनाचा मार्ग आहे
ती बाजारपेठ कॅप्चर त्या ठिकाणी करायची आहेत आणि साखरेच्या निर्यातीतून परकीय चलनसुद्धा देशाला मिळवायचं आहे. अशा पद्धतीनं जे काही नुकसान या ठिकाणी होणार आहे, म्हणजे इथल्या देशी ग्राहकांना 35 रुपये किलोनं साखर विकायची, विदेशी ग्राहकांना त्या बाजारामध्ये 32 रुपये किलोनं साखर विकायची, यामधलं होणारं नुकसान भरून काढण्यासाठी देशांतर्गत बाजारात किंमत जास्त आकारली जाते आणि इतर जे देशामध्ये ती किंमत कमी प्रमाणात आकारली जाते. किंमत कमी आकारल्यानं त्या देशातले उपभोक्ते विदेशी वस्तूंची मागणी जास्त करतात आणि देशी वस्तूंची मागणी कमी करतात. म्हणजे मागणीच्या अभावानं देशांतर्गत उद्योग हळूहळू बंद पडू लागतील. एकदा का देशातले उद्योग बंद झाले की मग त्या वस्तूची किंमत वाढवली जाते. थोडक्यात अवपुंजनामुळं अवपुंजन केल्या जाणाऱ्या देशातील उद्योग बंद होऊ शकतात आणि देशी उद्योगांचं संरक्षण करण्यासाठी अवपुंजनाविरुद्ध उपाययोजना कराव्या लागतात. अवपुंजनाविरोधी उपाययोजनांचं सर्वत्र समर्थन केलं जातं, परंतु कधीकधी या अवपुंजन विरोधी उपाययोजना करण्यात अनेक प्रकारचे अडचणी त्या ठिकाणी येत असतात की अवपुंजनासंबंधीची माहिती मिळवण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. कारण या प्रकारची समाजविरोधी क्रिया ही उघड केली जात नाही, ती छुप्या पद्धतीनं केली जाते. त्यानंतर अवपुंजन केल्या जाणाऱ्या वस्तूंवर सीमाशुल्क लावण्याच्या पूर्वी अवपुंजनाच्या स्वरूपाची माहिती मिळवणं हे कठीण आहे. जर अवपुंजनाचं स्वरूप तात्पुरतं असेल तर त्यावर सीमाशुल्क आकारलं तर ते देशाला घातक ठरतं आणि या उलट अवपुंजन कायमस्वरूपी असेल तर उपभोक्त्यांना जास्त लाभ त्या ठिकाणी होतो, कारण उपभोक्त्यांना कमी किमतीत वस्तू उपलब्ध होत आहेत. त्यानंतर 6वा युक्तिवाद मांडला व्यापार शर्ती सुधारण्याचा युक्तिवाद या ठिकाणी मांडलेला आहे की प्रतिकूल व्यापार शर्तीचं परिवर्तन करण्यासाठी संरक्षित व्यापार धोरणाचं समर्थन त्या ठिकाणी केलं जातं. एखाद्या देशाचं निर्यात मूल्य आणि आयात मूल्य जास्त असेल तर त्या देशाला व्यापार शर्ती या प्रतिकूल ठरतात. मग व्यापार शर्ती अनुकूल करण्यासाठी आयातींवर सीमाशुल्क आकारलं तर आयाती कमी होतात. काही वेळेस आयात वस्तूंची किंमत कमी करण्यासाठी सीमाशुल्क वाढवलं जातं. सीमाशुल्कात वाढ झाल्यानं आयात कमी होते आणि आयात कमी जर झाली तर निर्यातक देशाचं त्या ठिकाणी नुकसान होतं, कारण त्यांची विक्री कमी होते. विक्री कमी होऊ नये म्हणून निर्यातक देश किंमत कमी करतात आणि आयात वस्तूची किंमत कमी झाली किंवा किंमत वाढीमुळे आयात कमी जर झाली तर व्यापार शर्ती देशाला अनुकूल होत असतात. परंतु व्यापार शर्ती अनुकूल होण्यासाठी आयात वस्तूंची मागणी ही लवचिक असली पाहिजेत. एकंदरीत या युक्तिवादाच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर संरक्षणाचं धोरण व्यापार शर्ती अनुकूल करण्यास उपयोगी ठरेलच असं नाही, कारण ते सर्वस्वी आयात आणि निर्यात वस्तूंच्या मागणी आणि पुरवठ्याच्या लवचिकतेवर अवलंबून असतं. त्यानंतर प्रत्युत्तर युक्तिवाद या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. असं म्हटलं जातं की एका देशानं संरक्षित व्यापार धोरणाचा अंगीकार केला की दुसऱ्या देशांनी मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कार करू नये, कारण इतर देशांचं धोरण मुक्त व्यापाराचं असेल तर संरक्षित धोरणाचा अंगीकार करणाऱ्या देशांना जास्तीत जास्त लाभ मिळतील, त्याच्या आयाती कमी होतील पण निर्याती या चालूच राहतील. यातून त्या देशाला व्यापार शर्ती या अनुकूल होतील आणि इतरांना मात्र त्या प्रतिकूल होतील. आणि म्हणून इतर देशांनी आपल्या हितरक्षणासाठी त्या देशांच्या निर्यातीवर नियंत्रणं लावीत, यालाच प्रत्युत्तर धोरण असं म्हटलं जातं. परंतु प्रत्युत्तर धोरणाचा जगातील सर्वच देशांनी अंगीकार जर केला तर यातून जागतिक व्यापार कमी होण्याची शक्यता असते. आणि शेवटचा युक्तिवाद या ठिकाणी मांडला तो म्हणजे मूलभूत उद्योग युक्तिवाद, की देशाचा औद्योगिक आणि आर्थिक विकास ज्या उद्योगांवर अवलंबून असतो त्या उद्योगांना मूलभूत उद्योग असं म्हटलं जातं. अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण आणि भक्कम आर्थिक विकास व्हावा असं हे प्रत्येक देशाला त्या ठिकाणी वाटत असतं. यासाठी देशात
संतुलित आणि जलद औद्योगिक विकास होणं आवश्यक आहे. देशाचा औद्योगिक त्या ठिकाणी विकास हा जे मूलभूत उद्योग आहेत, लोखंड पोलाद, रसायनं, अभियांत्रिकी उद्योग, वीज निर्मिती उपकरणे, खनिज उद्योग यासारख्या मूलभूत उद्योगांच्या विकासावर खरा तर देशाचा औद्योगिक विकास अवलंबून असतो. आणि या उद्योगांचा देशात विकास करण्यासाठी त्या उद्योगांना परकीय स्पर्धेपासनं त्यांचं संरक्षण करण्यासाठी संरक्षित व्यापार धोरणाचा पुरस्कार त्या ठिकाणी करावा, अशा प्रकारचं समर्थन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. एकूणच आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आर्थिक युक्तिवाद हे युक्तिवाद इथं विचारात घेतलेले आहेत आणि पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आर्थिकेतर युक्तिवादांचा विचार करणार आहोत. धन्यवाद.